हॅलो, नमस्कार मंडळी. तर मी आहे स्नेहा आणि माझ्या या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्लॉगची सुरुवात ही संध्याकाळपासून झालेली आहे. हा जो सनसेट आहे तो माझ्या घराच्या खिडकीमधून दिसत आहे. तर पहा किती सुंदर सनसेट हा दिसत आहे. आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट किचनमध्ये आले. तर आज होता पावभाजीचा बेत, कारण माझ्या घरी आज येत होते थोडेसे पाहुणे. तर इकडे पाहुणे म्हणजे कोण असतात, तर आपले मित्रमंडळी जे असतात त्यांनाच आपण इकडे पाहुणे म्हणतो. तर त्याच्यानंतर मी हे आदित्यला दूध गरम करून दिलं, कारण तो संध्याकाळी खेळून आला होता आणि त्याला भूक लागली होती. त्याच्यासोबतच आम्ही इकडे इंडिया आणि इंग्लंडची जी सेमीफायनल होती ती पाहत होतो. तर मग मी परत अर्ध्या पावभाजीची तयारी करून परत किचनमध्ये आले. तर इकडे सगळ्या भाज्या मी इथे कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या. कमीत कमी ह्याला 3 ते 4 शिट्ट्या मी देऊन घेतलेल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचं प्रिपरेशनला स्टार्ट केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम हे सर्व चॉपरमध्ये चॉप करून तडक्याची तयारी मी करत होते. तर पहा इथे मी कांदा घेतलेला आहे आणि तो चॉपरमध्ये चॉप करण्यासाठी टाकलेला आहे. तर एक एक करून मी ते सर्व चॉपिंग करत होते, की कांदा झाला चॉप करून, त्याच्यानंतर मग मी टोमॅटो चॉप करून घेतला. सोबत आलं लसणाची पेस्टही करून घेतली आणि मग कॅप्सिकमची चॉपरमध्ये मी चॉपिंग करून घेतलं. इथे एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता पहिल्यांदा इथे मी कांदा घालत आहे आणि त्याच्यानंतर कांदा चांगला तांबूस झाल्यानंतर मी पहिला कॅप्सिकम टाकलेला आहे, कारण मग टोमॅटो टाकला की त्याला जास्तच पाणी सुटतं. त्यामुळे पहिला मी कॅप्सिकम टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत मटार टाकलं. ज्यावेळी आपण मटार टाकतो पावभाजीमध्ये त्यावेळी तो मटार आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं. कुकरला नाही लावायचं, कारण मग जास्त शिजून जातं. तर थोडेसे चंक्समध्ये आले की छान वाटतात पावभाजीचे. इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकली, एक 2 चमचे, आणि राहिलेली आलं लसणाची पेस्ट मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. तर इथे पाहत आहे, हा तडक्याचा जो मसाला आहे तो मी चांगल्या प्रकारे हलवून घेत आहे. त्याला तेल सुटेपर्यंत एकदम मस्त हा भाजून घेत आहे. त्याच्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा मसाला घातला होता, 2 ते 3 चमचे त्या तडक्यामध्ये. सोबत इकडे सर्व राहिलेल्या भाज्याही उकडून झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये मी एक बीट आणि एक गाजर घातलेला आहे. तर बीट घातल्यामुळे पावभाजीला कलर हा खूप सुंदर येतो. आपण इथे बघालच की चॉपिंग करता करता खूप छान कलर आलेला आहे पावभाजीला. आणि गाजर ह्याच्यासाठी घालायचं की थोडासा स्वीटनेस त्याच्यामध्ये ॲड होतो, की ज्यामुळे पावभाजी थोडीशी स्वीट लागते. तर इथे बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि एकदम स्मॅश करून झाल्यानंतर स्मॅशरनी आपण आता हा इथे पावभाजीचा मसाला घालायचा, एक 2 ते 3 चमचे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकायच्या. हे पहा इथे आता झालेला आहे मसाला आणि मी हे सर्व ह्याच्यामध्ये घालत आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा हलवून घेऊन त्याला 10 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 10 मिनटं शिजवण्यासाठी आपण ठेवत आहे. तर अशा प्रकारे इथे माझी झटकेपट पावभाजीही तयार झालेली आहे मस्त. आणि खूप छान वास येत होता. फक्त मी ह्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला घातलेला आहे, बाकी कोणताही मसाला मी इथे घातलेला नाही आहे. तर सोबत आपण इकडे ब्रेडला बटर लावून ते भाजून घेऊया. तर अशा प्रकारे पाहत आहात तुम्ही इथे किती सुंदर अशी पावभाजी, कलर खूप छान येतो. खूप सुंदर अशी पावभाजी तयार झालेली आहे. आधी त्याला भूक लागली होती, त्यामुळे मी त्याला पहिला सर्व केली पावभाजी. आणि तो आता पावभाजी खाऊन मला एक्सप्रेशन देतो आहे, कशी झाली आहे ते सांगतो आहे. सोबत आम्ही सर्व मॅच बघत होतो आणि आणि आपण सेमीफायनल नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.